नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर असं ठरवलं होतं की आज महाशिवरात्री आहे, तर थोडंसं देवाला दुधाने आणि दह्याने छान अशी अंघोळ घालावी. तर तसंच केलं मी. सगळे देव जे आहेत ते दुधामध्ये वगैरे धुवून घेतले छान अशी. तर कसं आहे ना की छान असं केल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला पण प्रसन्न वाटतं. आणि अगोदर घरं वगैरे साफ करून घेतले, फरशा वगैरे पुसून घेतल्या मी. नंतर हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. देवाची पूजा वगैरे करायला बसली. अगोदर देव वगैरे सगळे धुवून घेतले आणि मग नंतर म्हटलं पुसून छान असे देवघरात लावावेत. आणि नंतर छान असे पुसून देवघरामध्ये त्यांची मांडणी वगैरे केली. कारण आज म्हणलं होतं की मंदिरात वगैरे जायचं आहे, त्यामुळे मग साडी पण घातली होती. तर ही पिवळी साडी छान दिसत आहे का ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कलर कसा दिसत आहे ते पण मला सांगा. तर फराळ वगैरे आम्ही केला नव्हता, कारण म्हटलं की नंतर मंदिरातून आल्याच्या नंतर फराळ वगैरे करायला येईल. तर त्यामुळे मग फराळ पण नाही केला आम्ही, तसंच गेलो होतो. तर जे काही पुढचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसेलच. तर देवांना छान असं जे अष्टगंध गोपीचंद वगैरे आहे तर ते सर्व काही लावून घेतलं आणि दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे सगळं करून घेतली मी. तर कसं आहे की म्हणजे जे काही फंक्शन वगैरे असतील किंवा जे काही देवाचे उपवास असतील त्यावेळेस जर देवाचं छान अशी पूजा करून घेतली ना तर खूप छान वाटतं. तसं मन पण प्रसन्न होतं आणि घरामध्ये पण खूप छान प्रसन्नता, एक एक वेगळीच पॉवर, पॉझिटिव्हिटी एक छान अशी येते. आणि धूप लावल्याच्या नंतर पण मला अशी पॉझिटिव्हिटी जाणवते. धूप लावल्यावर म्हणून घरामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते. तर छान अशी अगरबत्ती आणि धूप वगैरे लावून घेतली. आणि हे जे आम्ही जात आहेत आता मंदिरमध्ये, आज महाशिवरात्री आहे ना त्यामुळे मंदिराला निघालो होतो आम्ही. दिदीच्या घरी अगोदर गेले. तर हे बघू शकता इथं दिदीच्या घरीच निघाले होते. आले दिदीच्या घरी आणि मग दिदीचं आवरलं का ते पाहिलं. थोड्या वेळासाठी आम्ही तिथंच बसलो होतो, कारण मंदिरामध्ये खूप गर्दी होती. दिदीची एक फ्रेंड गेल्या होत्या आणि ही ओवी मला बघून ते लपून बसली. मग तिच्याकडेच गेली मी पहिले. मग काय मऊ आली म्हणून मऊच्या मांडीवर बसून हाय करायली. मस्तपैकी बसली होती आणि मग व्हिडिओ वगैरे काढून घेतला आम्ही. तर जे दीदीनं माझा आणि ओळीचा पण व्हिडिओ काढला. मग मंदिरमध्ये गेलो आणि छान असं मंदिर आहे हे पण. तर बाया खूप होत्या, म्हणजे जास्तही नव्हत्या, पण बायांचं कसं असतं ना की एकदा ठिकाणी बसलं की उठतच नाहीत. एक एक तास पूजा करत होत्या बाया. त्यामुळे म्हटलं थोडं निवांतच करावं, म्हणून आम्ही निवांत करायचं ठरवलं. म्हणलं अगोदर इथं विठ्ठल रुक्माईला वगैरे इथं गणपती हे आहे, याची पूजा करून घ्यावी. अगोदर मी पूजा करून घेतली. माझा व्हिडिओ काढला दीदीने. दीदीची पण पूजा करते वेळेस मी पण तिचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. छान अशी आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आणि जे फुलं वगैरे आम्ही येते वेळेसच घेतले होते दुकानातून. तर खूप छान फुलं आहेत तिथं पण त्या काकांच्या दुकानामध्ये. दरवेळेस आम्ही तिथूनच घेतो. तर जे काय आहे ना, तर व्यवस्थित अशी पूजा वगैरे केली किंवा देवाच्या पाया वगैरे पडले ना तर तेवढंच मन प्रसन्न होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी रोज रोज करायला भेटत नाहीत, कारण ड्युटी किंवा जे रोजची घाई आहे, गडबड आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रोज काही करणं पॉसिबल नाही आहे. तर त्यामुळे मग असं सणाला वगैरे असं पॉसिबल होऊ शकतं. मग नंतर मी देवाचे छान असे दही आणि दूध जे आहे तर त्याने पिंडीवरती अभिषेक केल्यासारखं करून घेतलं. सर्व काही धुवून घेतलं अगोदर. आणि मग नंतर जे कुंकू किंवा जे काही आहे विभूती वगैरे ती पण लावून घेतली. तर मी जास्त काही विभूती वगैरे लावलेली नाही. माझे एक सबस्क्रायबर ताई आहेत, श्वेताताई, त्यांनी मला सांगितलं होतं की तू विभूती वगैरे लावून आज व्हिडिओ टाक. तर विभूती काही जास्त लावली नव्हती मी. पुढे आहेच मी थोडंसंच फक्त कपाळावरती लावली होती विभूती, कारण पूर्ण अंगावर काही लावणं झालंच नाही, म्हणजे हातावर वगैरे, हातावर मानेवरती. तर फक्त कपाळावरतीच तेवढं लावलं. आणि मग अशीच पूजा वगैरे केली. केळी वगैरे ती तिथं ठेवले आम्ही सगळं काही. फुलं हे आणले होते आम्ही. नंतर काय असतं आपलं मंजुळा वगैरे ते सर्व काही छान असं देवाला ठेवलं. आणि साखर वगैरे दाखवून मग आम्ही नंतर पूजा वगैरे करून घेतली छान अशी. नंतर आरती पण करायला चालू होती. तिथं बाकीच्या ज्या महिला होत्या त्या आरती करत होत्या. मग तिथेच आम्ही आरती वगैरे त्यांच्यासोबत केली. आणि ओवीचं इथं बुटुक बुटुक करायला चालू होतं. इथं मी पूजा करत होते आणि तिचं बुटुक बुटुक करायला चालू होतं. माऊच्या मांडीवरच बसा, कुठं काहीही करा. तर कसं आहे माहिती का, ती माझ्यापाशीच लाड घालते. मग मला पण तिनं मला लाड घातलेला आवडतो. तिची मी तेवढीच माया करते, तिच्यासोबत तेवढंच मी छान असं राहते. त्यामुळे मग मला असं वाटत नाही की तिनं एवढं हे करू नये म्हणून. तर वाटतंय उलट की तिनं माझ्यासोबत लाड घालावा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक मावशीचं तसंच असतं की कितीही आपल्या घरातल्या लेकरांनी हे केलं तरी आपण त्यांना रागवत नाही. तर तसंच माझंही आहे. मी पण तिला कधीच रागवत नाही. तिला जे काही करू वाटतं ते मी तिला करूच देते. तर कधी कधी पण खूप जास्त परेशान करत असते, त्यामुळे मग थोडंसं होतं चिडचिड. बघू शकता इथे कपाळावरती आहे तर विभूती लावून घेतली मी, बाकी कुठे नाही लावली हातावर वगैरे. दर्शन छान असं करून घेतलं. इथं ओवी बघा. आणि मला दर्शन करते वेळेस काय झालं तर अगरबत्तीचा चटका बसला हाताला खूप जोरामध्ये.
तर ते अगरबत्ती दीदीनंच लावली होती तिथे पिंडीवरती, त्याच्यामुळे मला चटका खूप जोरात बसला. तर असं आग वगैरे झाली नंतर मग इथं छान असं तांदूळ वगैरे छान असे दाखवून घेतले. ओवीला पण देवाला तांदूळ ठेवायची होती पिंडीवरती. तिनं पण मला म्हटली की माऊ मला पण दे, मी पण ठेवते देवाला म्हणून. तिथं पण मस्त तिनं असं पूजा वगैरे म्हणजे केली, हे केलं. म्हणलं हळूच हे करण्यात तुला अगरबत्ती पोळ, म्हणलं मला अगोदरच पोळली आहे. तर छानपैकी आरती वगैरे करून घेतली, पूजा संपन्न केली आम्ही. आणि नंतर मग थोड्या वेळाने निघालो होतो आम्ही घराकडे येण्यासाठी. आम्ही तोपर्यंत फराळच केला नव्हता, मग नंतर घरी आल्याच्या नंतर फराळ केला. हे बघू शकता, इथून त्या आजीने केळी वगैरे दिली आम्हाला प्रसाद म्हणून. आणि मग इथं आम्ही अगरबत्ती बाहेर लावली, तर मध्ये लावायची नाही आहे इथं अगरबत्ती असं त्यांनी सांगितलं होतं. मग आम्ही बाहेर लावली आणि छान अशी पूजा संपन्न केली. आणि इथं बघू शकता, इथं खाली आम्ही आल्याच्या नंतर उसाचा रस आला होता, तर उसाचा रस घेतला मी आणि दीदीनं पिला, ओवी पण पित होती. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.